अलिबागच्या काशीद समुद्रकिनाऱ्यावर बुडत असलेल्या 2 पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या मदतीने त्यांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात पहिल्यांदाच दोघांचा बचाव करण्याची ही पहिलीच घटना आहे. डोंबिवली येथून आलेले फुरकन शेख वय वर्ष 28 आणि कैफ शेख वय वर्ष 22 हे काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरू केली. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले पोलीस हवालदार रोटकर आणि जीवरक्षक प्रथमेश लाड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. काही क्षणात रोबोटिक वॉटरक्राफ्ट दोघांपर्यंत पोहोचली. रोबोटिक वॉटरक्राफ्टच्या सहाय्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर रिमोटच्या सहाय्याने वापरण्यात येणाऱ्या रोबोटिक वॉटरक्राफ्ट उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून 12 एप्रिल रोजी या उपकरणांचे वितरण करण्यात आले होते. या आधुनिक उपकरणामुळे काशीद बीचवरील बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावी ठरले आहे. लवकरच जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्यांवरही अशाच रोबोटिक वॉटरक्राफ्ट उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी या घटनेनंतर स्पष्ट केले आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.